बोल. माझ्यावर हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे बरेच सारे ब्लाऊज आहे फिटिंग करायला. तर आज मी सगळं घेणार आहे, कारण खूप दिवसापासून जेवढे कटिंग केलेले ब्लाऊज होते ते सगळे कटिंग केलेले ब्लाऊज शिवून झालेले आहे. अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ शेअर करणार आहे आणि तो पण लवकरातच येईलच. तर ते काय आहे हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. म्हणजे मी 3 डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे आणि ते कसे आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नक्की व्हिडिओ पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे बाहीला या पद्धतीने अशी पाईपलेस लावलेली आहे आणि सध्या जी ट्रेंडिंग स्लीव्ज आहे ती केलेली आहे. इथे म्हणजे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे, पिंक छोट्या मापाचा आहे. हे जे तुम्ही काठ पाहू शकता हे बाहीला आलेले काठ आहे, जे की मी पुढे यूज केलेले आहे म्हणजे अजून जरा अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज दिसावं म्हणून. तर तुम्ही इथे ब्लाऊज पाहू शकता, खूप सुंदर आणि छान दिसतंय. याचा बॅकचा गळा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर याचा बॅकचा जो गळा आहे तो डायमंड शेप मी घेतलेला आहे. त्यानंतर इथे एक बटन अटॅच केलेलं आहे आणि ही जी बाही आहे ती ही सध्या जी ट्रेंडिंग स्लीव्ज चालू आहे तर त्या पद्धतीने मी ही बाही घेतलेली आहे. आणि हा आहे जो ब्लाऊज. तर एक सेम कस्टमरचं ब्लाऊज आहे, दुसऱ्या त्याच कस्टमरचं ब्लाऊज आहे. तिथे सिम्पल मी डीप गळा घेतलेला आहे. त्यानंतर 4-3.5 इंचची स्लीव्ज आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता गळ्याला या पद्धतीने हा ब्रोच टाकलेला आहे, म्हणजे बटरफ्लाय म्हणजे बो बनवून टाकलेला आहे. त्यानंतर खाली इथे या पद्धतीने त्याला रिबिन्स लावलेले आहे. सिम्पल गोल गळा आहे, शॉर्ट स्लीव्ज आहे आणि पुढे या पद्धतीने. तर मला बाकीचं पण कस्टमर होतं कटलरीचं आणि ब्लाऊजचं पण सारखं चालू होतं आणि थोडं बाहेर गेल्यामुळे शॉप ओपन करायला जरा उशीर झाला. पण मग तरीही मी 3 डिझायनर ब्लाऊज जे बनवलेत तर ते तुमच्याशी मी शेअर करते. तर हे पहा, इथे हा तुम्ही इथे पाहू शकता, हा पुढचा गळा आहे. इथे पहा, हा पंचकोनी गळा घेतलेला आहे. पुढचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे मी इथे टक्स मारलेला नाही आहे, नाहीतर टक्स मारला तरी चालेल. तर इथे तुम्ही पाहू शकता याचा जो बॅकचा गळा आहे तो मी या पद्धतीने घेतलेला आहे. पूर्ण फिनिशिंगमध्ये याचा गळा घेतलेला आहे. तर या पद्धतीने हा झालेला आहे गळा बॅकचा. त्यानंतर हा फ्रंट तुम्हाला दाखवलं मी. तर इथे बाही जी आहे तर त्या बाही जी आहे ती आपल्याला नेटची स्लीव्ज करायची आहे. तर त्याला मला नेटचा कपडा अजून आणायचा आहे. तर मी उद्या नेटचा कपडा आणून याची जी बाही आहे ती पूर्ण करणार आहे. तर चला आपण इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी बऱ्यापैकी ब्लाऊज कट करून ठेवलेले आहे जवळजवळ. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज थोडंसं म्हणजे डिझायनर साधा सिंपल ब्लाऊज आहे आणि तुम्हाला जे मी साड्या आणि ब्लाऊज दाखवणार आहे ते लग्नाचे आहेत. तर एका कस्टमरचे अर्जंट आलेले ब्लाऊज होते, जे की ही येलो कलरची हळदीची साडी होती, सिंपल मिरर वर्कमध्ये. इथे तुम्ही पाहू शकता मिरर वर्कमध्ये सिंपल ऑर्गेन्झा साडी होती. तर या ज्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तर कस्टमरच्या सांगण्यानुसार सिंपल आपण ब्लाऊज शिवलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, डीप गोल गळा आणि सिंपल पुढे प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच केलेला आहे. याची जी स्लीव्ज आहे ती 12 इंच ठेवलेली आहे कस्टमरच्या सांगण्यानुसार. तर 12 इंच याची स्लीव्ज आहे. तर तो जो ब्लाऊज आहे तुम्ही फिनिशिंग पाहू शकता, खूप सुंदर पद्धतीने याची फिनिशिंग आहे. हे पहा, डीप गोल गळा आहे आणि फक्त एक लेस आपण अटॅच केलेली आहे त्याला. त्यानंतर पुढचं जे साडी आणि ब्लाऊज आहे ते पण सेम त्याच कस्टमरचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, ही जी पैठणी साडी आहे तर ह्या पैठणी साडीवरचं ब्लाऊज मी कसं स्टिच केलं आहे ते दाखवते. फार काही डिझाईन नाही आहे, सिंपल आहे ब्लाऊज. आणि पण कसं, हे पहा, सिंपल डीप गळा आहे, कस्टमरचा सांगण्यानुसारच केलेला आहे. एक मिनिट स्टॉप कर. तर इथे पाहू शकता तुम्ही, डीप गोल गळा आहे याचा आणि पुढे पण असा सिंपल प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. आणि हे जे काठ आहे तर एका साईडचा काठ जो आहे तो पाठीला आणि बाहीला आलेला आहे. तर याची ही स्लीव्ज 12 इंचची आहे. तर हे दोनही ब्लाऊज म्हणजे सिंपल आणि साधे शिवलेले आहे. तुम्ही पाहू शकता, सिंपल आणि साधे शिवलेले आहे दोन्हीही ब्लाऊज, काही फारसे डिझाईन केलेले नाही आहे. तर मी काल जे ब्लाऊज शिवले होते त्यामधला एक ब्लाऊज माझा कंप्लीट करायचा बाकी होता, तर मी तुम्हाला तो ब्लाऊज दाखवणार आहे. एक मिनिट स्टॉप करा.
तर इथे तुम्ही पाहू शकता हा एका कालच्या कस्टमरचा ब्लाऊज आहे. त्यांचे एकूण 5 ब्लाऊज आहे ते, तर त्यामधले 4 ब्लाऊज जे आहे ते आपले स्टिच करून झालेले आहे. तर त्यामधलेच आपले 4 ब्लाऊज आहेत ते स्टिच करून झालेत आणि एक ब्लाऊज बाकी आहे. तर तो ब्लाऊज कोणता बाकी आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि जे शिवून झाले आहे त्याची डिझाईन तुमच्याशी शेअर करते. तर इथे तुम्ही पाहू शकता काल हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. हाय पफ स्लीव्ह दिलेली आहे. मागे या पद्धतीने गळा टाकून बोटनेकचा मोत्यांची लेस लावलेली आहे आतून. त्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता छोट्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळं खूप छान बसतं आणि पुढे असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे सिंपल या पद्धतीने. आणि मागचा गळाही तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे. तर हे एक ब्लाऊज आहे स्टॉप. तर इथे तुम्ही पाहू शकता हा एक ब्लाऊज आहे कस्टमरचं सिंपल. त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे. पुढे व्ही शेप दिलेला आहे. साडीचा जो उरलेला काठ आहे तो इथे आपण टाकलेला आहे. आणि पुढे तुम्ही पाहू शकता प्रिन्सेस कट आहे खूप सुंदर असा. आणि मागे तुम्ही पाहिलं असेल डायमंड शेप टाकलेला आहे. एक बटन अटॅच केलेलं आहे. त्यानंतर इथे आतमध्ये स्लीव्ज आहे हे पाहू शकता तुम्ही. सिंपल जी आपली साधी स्लीव्ज असते तर इथे ती साधी स्लीव्ज आपण टाकलेली आहे. त्यानंतर वरतून अशी जी ट्रेंडिंग महाराणी स्लीव्ज आहे ती टाकलेली आहे आणि याला बाहीला लेस लावलेली आहे. घातल्यानंतर हा ब्लाऊज अतिशय सुंदर आणि छान दिसणार आहे. तर या पद्धतीने हा मॉडेल डिझायनर ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे. तर हा एक ब्लाऊज आहे. परत सेम त्याच कस्टमरचा इथे पाहू शकता हा एक ब्लाऊज आहे ग्रीन कलरचा, जो की या पद्धतीने स्टिच केलेला आहे. सिंपल गोल डीप गळा घेतलेला आहे आणि इथे या पद्धतीने छोटासा बो करून लावलेला आहे. खाली या पद्धतीने रिबिन सोडलेली आहे आणि पुढे तुम्ही पाहू शकता सिंपल गोल गळा आणि प्रिन्सेस कट स्टिच केलेला आहे. तर हा जो ब्लाऊज आहे हा पण सेम त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे. तर त्यानंतर अजून एक ब्लाऊज आहे जो की तुम्हाला